अहिल्यानगरमध्ये गोळीबाराचा बनाव उघड. फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी. शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या साविडी येथील कथित गोळीबार प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळाले. स्वतःवर गोळीबार झाल्याचा खोटा बनाव करण्यात फिर्यादी चिरंजीव गाढवे हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं तोफखाना पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय. घटना घडल्यापासून पोलिसांना या प्रकरणावर संशय होता. या घटनेनंतर फिर्यादी चिरंजीव गाढवे हा स्वतःला मारून घेऊन जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. मात्र सत्य समोर येताच तो पोलिसांना कोणतीही माहिती न देता रुग्णालयातून फरार झाला. रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी सावेडीतील पाईपलाईन रोडवरील एका दूध डेअरी आणि चहाच्या दुकानासमोर 2 गटांमध्ये वाद झाला होता. या वादातून गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती आणि घटनास्थळी पोलिसांना काडतूसही सापडले होते. तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश छबुराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली. तर ऋतिक आनंद हरिहर आणि या हल्लेखोराला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुन्हेगारांनी घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी ज्या दुचाकीचा वापर केला होता ती दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी भिंगार पंप स्टेशन परिसरातून मुख्य आरोपीच्या एका साथीदाराला अटक केली आहे. तर आणखी एक आरोपी अजूनही फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक जगदीश भांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या कामगिरीचं शहरामध्ये मोठं कौतुक होत आहे. फरार झालेल्या मुख्य आरोपीचा पोलीस आता कसून शोध घेत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.